तर पोह्याची रेसिपी यासाठी सगळ्यात पहिले कांदा, मिरची, 2 छोटे टोमॅटो आणि एक मोठा बटाटा हे सगळं चॉप करून घ्या. मिनिमम 2 कांदे असतील तरीही चालेल. त्यानंतर एका डिशमध्ये पोहे घ्या. ते व्यवस्थित स्वच्छ आहेत का ते बघा आणि पाण्याने धुवून घ्या. आपल्याला काळजी ही घ्यायची की हे सगळं चॉपिंग झाल्यानंतर आणि कढई गॅसवरती चढवल्यानंतर करायचे आहे. कढई गरम झाली की त्यात तेल ओतायचं आहे. मग माझे सगळ्यात फेवरेट हे नाही, ह्यानंतर आधी हे ओले झालेले पोहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी अजून ही टाका. हळद झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे, हे थोडेसे नाही आहेत मला माहिती आहे, पण माझ्या सगळ्यात आवडीचे पदार्थ आहेत हे शेंगदाणे तळलेले. तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप, जर जास्त वेळ हे शेंगदाणे तेलामध्ये राहिले तर ते करपून खराब चवीचे लागतात. त्यामुळे जर गॅस खूप जास्त असेल तर गॅस बंद ठेवा 1 मिनिटासाठी आणि हे शेंगदाणे काढून घ्या आणि पोह्यावरती टाका. जास्त नाही, किमान 30 सेकंद जरी हे शेंगदाणे आपण तेलामध्ये टाकले तरी खूप पुरेसं असतं. ते चांगल्या प्रकारे तळले जातात. त्यानंतर पोह्यावरती 1 चमचा मीठ टाकायचं. हे तुमच्या अंदाजानुसार टाका. थोडं मीठ कमी असेल तरी चालेल, आपल्याला नंतर वरतून मीठ घेता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, मोहरी ही तेल गरम झाल्यानंतरच टाकावी, कारण त्यानंतर ही तडतड सुरू होते आणि हीच चांगली साईन असते ज्याच्यामध्ये मोहरी व्यवस्थित पडलेली आहे हे आपल्याला कळतं. त्यानंतर मिरची, कांदा, थोडासा टोमॅटो आणि हे कट केलेले बटाटे हे कढईमध्ये टाकून घ्या. आता याला चांगलं मिक्स करा आणि बटाटे होतील तेवढे बारीक कट करा. याचं तुम्हाला पोहे तयार झाल्यानंतर जी टेस्ट लागेल ती खूप मस्त लागते. त्यामुळे चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ह्यामध्ये मी हा माझा सिक्रेट मसाला टाकला, लाल चटणी, लाल तिखट टाकले. आता मी हे पोहे याच्यामध्ये ट्रान्सफर केले. खूप व्यवस्थित सगळ्या बाजूंनी याला मिक्स करा जोपर्यंत एक ना एक पोहा हा पिवळ्या कलरचा होत नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहा आणि गॅस कमीच राहू द्या. आता ह्या स्टीममुळे तुम्हाला कॅमेराची लेन्स थोडीशी ब्लर झाल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, पण ठीक आहे, मी ट्राय करेल की व्हिडिओ माझ्या आवाजामधून तुम्हाला कॉन्टेंट व्यवस्थितपणे पोहोचावा. आता ही एक ट्रिक असते, थोडीशी साखर टाकणे.
त्याने थोडंसं माझ्या मते गोडवा येतो, पण तो ओव्हरपावर नाही करत पोह्याच्या तिखट टेस्टला. आता अशा प्रकारे पोहे तयार झालेले आहेत, पण त्याला कमी आचेवरच 2 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवा. आता गॅस बंद करा. फायनली 2 मिनिटानंतर पोहे बघा खूप मस्त झालेले आहे.